नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात मृणालिनी केळकर यांनी अनुवाद केलेली कथा स्वप्न, सत्य आणि बळी. मूळ कथा बंगाली आहे, मराठी अनुवाद केलाय मृणालिनी केळकर यांनी. पौर्णिमा आली की मला ते स्वप्न पडतंच. कधी कधी ते खरं होताना दिसतं, कधी नाही. चंद्र जसजसा प्रकाशमान होत जातो तसा मी पेंगायला लागतो आणि केव्हा गाढ झोपेच्या अधीन होतो कळत नाही. साधारण मध्यरात्र सुरू झाली की ती माझी अर्धनिद्रावस्था असते आणि एखादं नाटक सुरू व्हावं तसं माझं स्वप्न सुरू होतं. पहिला अंक, पहिला प्रवेश असं सुरू असतं. भयानक, भयंकर असं. किर्र जंगल. मी जंगलात शिरलो आणि वाट फुटेल तसा धावत राहिलो. धावतोय 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 आणि अचानक दगडाला ठेचकाळत पडलो. मला उठता येईना. किती वेळ जमिनीवर पडलो होतो ते देव जाणे. बऱ्याच वेळानंतर जाग आली तर मी एका पडक्या ओसाड राजवाड्यात मला पाहिलं. मी एका तुटलेल्या सिंहासनावर बसलो होतो. समोर एक तडा गेलेला मोठा आरसा होता. त्यात मला माझाच चेहरा वेगळा दिसला, इतका की ओळखता येणार नाही. माझ्या चेहऱ्याची मला भीती वाटली. अंगावर शहारे आले. बटबटीत गोल डोळे, उभे राहिलेले राठ केस. मी त्या सिंहासनावरनं उठायचा प्रयत्न केला तर सिंहासनाच्या दांड्यावरचे चित्ते जिवंत झाल्यासारखे वाटले. जिथे मी बसलो होतो तिथे गडद अंधार होता. मला सुद्धा एखाद्या फटीतून पाहावं इतकंच दिसत होतं. हळूहळू मी काळोखाला सरावलो. इकडे तिकडे पाहिलं. बाजूच्या एका संगमरवरी तुटक्या टेबलावर एक ग्रंथ दिसला. मी हात लांबवून तो उचलला, उघडला. पहिल्या पानावर एक गोष्ट होती. गोष्ट राजाची होती. मी वाचू लागलो. त्या राजाने अनेक पापं त्याच्या आयुष्यात केली होती. त्यालाही पौर्णिमेच्या रात्री स्वप्न पडायची. स्वप्नात तो पाहायचा दुसऱ्या दिवशी बळी जाणाऱ्या माणसाला. आणि हा बळी राज्याचं मंगल व्हावं यासाठी देण्याचा रिवाज होता. अशा प्रकारे बळी देण्यामुळे राजाचं तारुण्य परत मिळत असे. शिवाय केवळ राजालाच नाही तर सर्व प्रजेला, पशु पक्षी, पिकं, अन्न या सर्वच क्षेत्रात वाढ व्हायची, प्रगती व्हायची. एकदा का बळी निवडला की राजा त्याला आपल्या मिठीत घट्ट धरायचा आणि स्वतःची असमर्थता त्याच्या पायाशी समर्पित करून त्याच्यातली शक्ती शोषून घ्यायचा. राजाच्या गोड बोलण्यामुळे ग्रामस्थ भारावून जायचे आणि सर्वांच्या मंगलतेसाठी बळी द्यायला राजी व्हायचे. इथपर्यंत गोष्ट आली आणि बाहेर सूर्य उगवताना दिसला. जंगल तसं घनदाट होतं, त्यामुळे फारसा प्रकाश नव्हता. मी जंगलातच होतो. आजूबाजूच्या झाडाच्या फांद्या बाजूला सारून मोकळ्यावर आलो. आजूबाजूला छोटे मोठे प्राणी एकमेकांच्या सोबतीनं झोपले होते. जशी माझ्या घरातली माणसं झोपतात तसे. मला एकदम घराची आठवण आली. न सांगता सवरता मी इकडे आलो होतो. उठणारच होतो तोच एका सापानं दंश केला आणि मी किंचाळत जागा झालो. माझ्या किंचाळण्यानं घरातले सगळे जागे झाले.
विचारायला लागले काय झालं. मी म्हटलं राजाने मला स्वप्नात बघितलं. बायको आईने मला स्वतःच्या जवळ घेऊन आडोसा केला, जणू काही मला लपवून वाचवण्यासाठीचा एक प्रयत्न. पण ते लगेच बाजूला झाले, कारण मला लपवलं तर राजाच्या नजरेला ते पडतील. मी सुद्धा त्या दिवशी खूप घाबरलो होतो. बायको म्हणत होती, नको ही जंगल खात्यातली नोकरी, नाहीतर सोडूनच द्या ना नोकरी. आपण या गावात आल्यापासून मी बघतीये, दर पौर्णिमेला तुम्हाला स्वप्न पडतात, तीही भयंकर. बायकोने मला कोपऱ्यात जाऊन बसायला सांगितलं. त्या कोपऱ्यात होतं घुशीचं बीळ. मी बसल्यानं ते बीळ बंद झालं आणि आवाज करत घुस तोंडाशी येत मला मांडीला चावली. मी पुन्हा ओरडलो, उठून उभा राहिलो आणि हिमतीने तिला पकडलं आणि बाहेरच्या दिशेने अंगणात भिरकावलं. झालं. पुन्हा पुन्हा बायकोने रेकॉर्ड सुरू केली, जाऊ इथून. तुम्हाला काय वाटतं, राजाला तुम्ही दिसणार नाही? कितीही लपा, तो तुमचा बळी घेईलच. आणि समजा ही नुसती सूचना असेल, प्रत्यक्षात मलाच नेलं तर? मुलाबाळांना कोण बघेल? मी म्हणालो, थांब ग, आत्ताच काही मरण येत नाही, आणि खरं म्हणशील ना तर इथल्या लोकांनी या अफवा उठवल्या असतील. लहान गावात करणी, टोटके, भूतबाधा आणि त्यावर उपाय म्हणून बळी द्यावा लागेल असं सांगणारे भगत असतातच. खरं तर त्यात त्यांची कमाई असते. असो, काही असो, सकाळ व्हायला आलीच होती. मी दाराशी जाऊन दाराची जाडजूड लोखंडी कडी काढली. अडकण म्हणून घातलेला कोयता कमरेला खोचला. दाराला टेकण म्हणून लावलेला मोठा दगड बाजूला सारून मी दार उघडलं. पहाटेचा चंद्रप्रकाश भस्कन आत आला. मी मागे पाहिलं, घरातल्यांचे चेहरे चंद्रप्रकाशात अधिकच रडवेले, घाबरलेले दिसले. मला तर थोडे बिभत्सच वाटले. मी लक्ष दिलं नाही. म्हटलं, माझी काळजी करू नका. हां, पण कुठे थांबू नका. राजाचं स्वप्न पडलं तरी स्वप्नातून बाहेर या. मी उत्तर न देता ऑफिसच्या खोलीकडे चालू लागलो. शहरातून मोठे साहेब येणार होते. ऑफिस नीटनेटकं ठेवायला हवं होतं. मी चालू लागलो. साहेब म्हणजे माझा बालपणीचा सोबती होता. मी ठरवलं, कामकाज संपलं की त्याला बरोबर घेऊन जंगलात जाऊन तो पडका राजवाडा शोधायचा. दिवस मावळला तरी रमेशचा पत्ता नव्हता. बहुतेक येणार नाही असा विचार करून ऑफिस बंद केलं आणि बाहेर पडलो. असेच काही महिने गेले आणि माघी पौर्णिमा आली. मी पुन्हा स्वप्नांच्या दुनियेत शिरलो. नेहमीसारखा ऑफिसला गेलो, पण संध्याकाळी घरी न जाता मी जंगलाच्या दिशेनं चालू लागलो. भारावलेल्या अवस्थेत, कुणीतरी मला खेचून नेत असल्यासारखा. हळूहळू माझी गती वाढली. आता मी चालत नव्हतो तर धावत होतो. धाप लागत होती तरी धावत होतो. मध्येच पाचोळ्यात पाय पडला तर त्याखाली खड्डा, दलदल. पाय रुतत चालले होते. कसाबसा झाडाच्या फांदीच्या सहाय्यानं बाहेर पडलो आणि पुन्हा धावू लागलो पिसाटासारखा. कदाचित माझ्या धावण्याचा वेग अतिच असावा. वाटेतले छोटे प्राणीच मला घाबरून वाट मोकळी करून देत होते. शेवटी मला एवढी धाप लागली की मी थांबलो. झाडाची एक फांदी धरून उभा राहिलो. दम टाकत मी मागे पाहिलं.
ऑफिस दिसत नव्हतं. मी फार दूरवर आलो होतो आणि तेही या घनदाट जंगलात. मला काहीच कळत नव्हतं. मी नक्की घरी गेलो होतो का स्वप्नातल्या राजाच्या स्वप्नात पुन्हा पोहोचलो होतो. अंतर्मनात कुठेतरी वाटत होतं, आत्ता राजाने मला पाहिलंय, आत्ताही पाहतोच आहे. पुन्हा एकदा धावायला सुरुवात केली. आता मी जरासा मोकळ्या जागेत पोहोचलो होतो. तिथे दाट झाडी नव्हती, पण पाय रुतेल अशी कोरडी माती. वारा सुटला की धुळीचे लोट पसरवणारी माती. एकाएकी मला वाटलं, ह्या मातीत पुरून घ्यावं स्वतःला, म्हणजे राजाला दिसणारच नाही. पण नाही थांबलो. पायानं धूळ उडवत धावायला सुरुवात केली. जागा मोकळी असल्यानं चंद्राचा प्रकाश पसरला होता. त्या प्रकाशात धुळीचे लोट सोनेरी दिसत होते. मी थकलो. माझा चेहरा भयानं पांढरा पडला असेल. समोर एक टेकाड दिसलं. मी त्यावर टेकलो. काहीतरी चावलं म्हणून पाहिलं तर कळलं ते लाल मुंग्यांचं वारूळ आहे. आता खूप जोरानं रडावंसं वाटू लागलं. थोडंसं चालत पुढे गेलो तर गवत दिसलं आणि तिथे काहीतरी पडलेलं दिसलं. मी जवळ जाऊन ती वस्तू उचलून घेतली. नीट पाहिल्यावर कळलं, तुटका लाकडी मुखवटा होता. रंग उडालेला. कदाचित म्हणूनच टाकून दिलेला असावा. या मुखवट्याविषयी मला थोडी माहिती होती. हा मुखवटा घातला की आपल्या मृत पूर्वजांशी भेट होते. ज्याचा मुखवटा असेल त्यांचेच पूर्वज भेटू शकतात. आता मला याच्या मालकाविषयी काहीच माहिती नव्हती. कदाचित माझा शत्रूही असू शकतो. नसती आफत ओढवून घ्यायची कशाला. मनाशी असं म्हणत तो मुखवटा मी पुन्हा गवतावर ठेवून दिला. पण दुसऱ्या क्षणी मनात आलं की असू दे, मुखवटा घातला तर मी राजाला दिसणार नाही. हा विचार मनाला पटला आणि मी पुन्हा मुखवटा उचलून घेतला आणि पुन्हा धावायला सुरुवात केली. आता मला जाणवलं, माझ्या मनात भीती नाही तर एक प्रकारची निश्चिंतता वाटत होती. धावता धावता कोणीतरी कानात बोललं, थांब, मागे वळून पहा, तुझ्या मागोमाग आणखीन कोणीतरी धावतंय. मी किंचाळलो. मला वाटलं मी डोक्यावर ठेवलेला मुखवटाचं बोलला. पुन्हा पुन्हा कुजबुजत ऐकू आलं तेव्हा मी डोक्यावरचा मुखवटा काढून टाकला. मी स्वतःला झोकून दिलं जमिनीवर. आता मला खरोखरच रडू फुटलं. हळूहळू रात्रीचा प्रकाश कमी होत गेला. मनात एवढी भीती दाटली होती की रडताही येत नव्हतं. इकडे तिकडे बघताना लक्षात आलं, रमेशचं खेडेगाव इथंच जवळपास आहे. कदाचित उशीर झाला म्हणून तो ऑफिसला आला नसेल, इथे थांबला असेल. मला वाटलं तसंच असेल. जावं त्याच्याकडे, सकाळ होईपर्यंत थांबावं, आराम करावा. माझी पावलं त्या खेड्याच्या दिशेनं वळली. मी पोहोचलो. 4-5 घरं ओलांडून पुढे गेलो. त्याचं झोपडीसारखं घर दिसलं. दरवाजा लोटलेला होता. घरात शेकोटी पेटवून बसला होता. बाहेरचं थंडगार वारं अंगाला झोंबत होतं. मी पाहिलं तो मुकाट डोळे मिटून बसला होता, कसल्या तरी विचारात गाढल्यासारखा. मी हळूच हाक दिली. माझ्या स्वप्नाविषयी त्याला माहिती होतं. मी त्याला म्हटलं, रम्या, अरे तुझ्या गावातला तो राजा मला स्वप्नात दिसला आणि त्याच्या स्वप्नात घेऊन गेला. आता माझा बळी जाणार. आणि मी त्याला धरून रडायला सुरुवात केली. तुला कसं कळलं? त्याने नवलाने विचारलं.
मी म्हणालो, अरे नक्की नाही सांगता येणार, पण कोळ्याच्या जाळ्यात कोळी अडकतो तसा मी राजाच्या स्वप्नाच्या जाळ्यात अडकलोय. आणि आज पौर्णिमा, स्वप्न पडायचा दिवस. विसरलास का तू? मी तुला पूर्वीच सांगितलं होतं. नाही, मी काहीच विसरलेलो नाहीये. आत्ता त्याचाच विचार करत होतो की यातून तुला बाहेर कसं काढायचं. उद्या आमच्यापैकी माणूस निवडला जाईल आणि तो मीच असेन रे, रम्या. बराच वेळ माझ्याकडे त्याने टक लावून बघितलं. नंतर एक गरम पेय प्यायला दिलं. त्यानंतर माझा हात धरून शेकोटीपाशी बसत आगीकडे पाहत विचारात बुडाला. आज मी 28 वर्षांचा आहे आणि कळायला लागल्यापासनं किमान 20 जणांना तरी बळी जाताना पाहिलंय. पण मला एक गोष्ट कधीच कळली नाही, ते बळी गेले नसते तर राजाचं पाप वाढलं असतं का कमी झालं असतं. म्हातारा झालाय तरी जगण्याचा हव्यास सुटत नाही. पण राजाला विश्वास वाटतो ना. हो, आणि म्हणून तर या गावातली माणसं वाघापेक्षाही राजाला घाबरतात. राजाची दहशत माझ्या डोक्यात बसली होती. त्यामुळे जास्त बोलणं कठीण झालं. माझ्या मनाची सध्याची अवस्था रम्याला समजत होती. त्यांनी मला स्वतः जवळ घेतलं. त्याच्या छातीवर डोकं टेकून कापऱ्या आवाजात विचारलं, उद्या सकाळी राजाचे लोक मला शोधत येतील ना? तू मला त्यांच्याकडे सोपवणार नाहीस ना? दुसऱ्या दिवशी उजाडत नाही तोच राजाचे 5 लोक हजर झाले. मी तिथून पटकन बाजूला झालो आणि मागे असलेल्या कडुलिंबाच्या झाडाशी जाऊन उभा राहिलो थरथरत. इथे कुणी नाहीये, राजाच्या माणसांना रम्याने सांगितलं अडखळत. बहुधा पहिल्यांदाच खोटं बोलत असावा. हा, पण आम्ही तुम्हालाच भेटायला आलोय. आज राजाने जाग येताच तुमच्या नावाची घोषणा केली आहे. मी हळूहळू झाडामागून समोर आलो. माझ्या डोळ्यावर विश्वास बसला नाही, पण हे सत्य होतं. मला अशी जाणीव झाली, माझ्या शरीरातून एक मोठा हत्ती बाहेर पडतोय जसा काही. रम्याच्या डोक्यावर गावकऱ्यांनी मुकुट चढवला आणि त्याला अग्रभागी ठेवून त्याच्या मागोमाग चालू लागले. रम्याच्या निवडीमुळे बऱ्याच लोकांना वाईट वाटत होतं. तो होताच तसा, लोकांच्या मदतीला धावून जाणारा, उदार. मी त्याच्याकडे बघणंही टाळत होतो. सकाळची वेळ. राजा सूर्याच्या दिशेनं तोंड करून एका झाडाच्या खोडावर बसला होता. आज त्याचा वेश काही वेगळाच होता. डोक्यावर सापाच्या कातीनं मढवलेला मुकुट, त्यावर रंगीबेरंगी पक्ष्यांची पिसं लावलेली. तोंडावर सुरकुत्या नव्हत्या तरी तोंडाचं बोळकं, एकही दात नव्हता. नजरेत अजूनही लालसा, तांबारलेले डोळे, तरी स्वप्न पाहण्याची इच्छा असणारे. आज पुन्हा एकदा यौवन प्राप्ती होणार होती. त्याच्या 4 बायकाही त्याला पुऱ्या पडत नव्हत्या. प्रचंड भोग लोलुपतेनं तो ग्रासलेला. त्यांनी वधाची शिक्षा ठोठावलेला एखादा अपराधी किंवा शत्रूचं मरण म्हणजे त्याला आनंद मिळवायची संधी. त्या माणसाच्या मस्तकातलं रक्त स्वतःच्या अंगाला माखून बसणं हा त्याचा आवडता उद्योग. रम्याला त्याच्या समोर नेताच राजा म्हणाला, ये ये, मी तुझा सत्कार करतो. आज तुझ्या बळी जाण्यामुळे गावाचं भलं होणार, सारं काही मंगल होणार. बरोबरीनं आमची झाडं, शेतं, पशु, पक्षी
सर्वांचं सर्वोपरी मंगल चिंतून आमच्या पापाचा भार तू स्वीकारलायस, म्हणून तुझा आदर सत्कार करायला पाहिजे. सगळे गावकरी रम्याच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत होते, पण रम्या शांत होता. खाली मान घालून उभा होता. एकदाच त्यांनी माझ्याकडे नजर टाकली आणि मला हुंदका आवरता आला नाही. माझा हुंदका राजाला ऐकू आला. तो म्हणाला, अरे, याची निवड तुझ्यामुळे झाली, तुझीच मदत झाली. आवाजात उपरोध आणत राजा म्हणाला, अरे प्रथम मी तुझीच निवड केलेली होती. घरातून बाहेर पडून चंद्रप्रकाशात जोरानं जंगलात धावत होतास. तू माझ्या स्वप्नात होतास. तुझ्याबरोबर धावताना मला त्रास नव्हता होत, पण जेव्हा तू धूळ उडवत धावायला लागलास तेव्हा माझ्या नजरेआड झालास. तेव्हा वाटलं गेली शिकार, यावेळेस यौवन प्राप्ती नाही. त्या कारणाने माझी झोप थोडी चाळवली. मी कुस वळवून पुन्हा तुझ्या स्वप्नात शिरलो तेव्हा तू मला दिसलास, एक तुटका मुखवटा घातलेला, धावणारा. नंतर तू पोचलास तुझ्या मित्राच्या घरी, या रम्याकडे, आणि माझी नजर तुझ्यावरून याच्यावर गेली आणि मी तिथेच थबकलो. माझं स्वप्न गिधाडासारखं या रम्याच्या डोक्यावर घेरट्या घालत राहिलं, ते पहाट होईपर्यंत. मला जाग येताच मी याच्या नावाची घोषणा केली आणि उठलो. राजाचं बोलणं ऐकून सर्वांनी आपली नजर आकाशाकडे वळवली. खरंच आकाशात गिधाडं चक्राकार घेरट्या घालत होती. दरवर्षी हे पक्षी नेमानं इथं येतात, न बोलवता. पण मला सांग रे, तुझ्या कमरेला शस्त्र कशाला? राजाने कुत्सितपणे मला विचारलं. पुढे म्हणाला, समजलं. रात्री जंगलात धावताना तू ते घरातूनच आणलेलं होतंस. अरे पण मूर्खा, स्वप्नात कुणाला मारलं तरी ते खरं होत नाही. माझ्या समोर येताना शस्त्र आणलेलं चालत नाही, हा नियम आहे. चल, ते माझ्या पायाशी आणून टाक. हे बोलताना राजा बिभत्स दिसत होता. कमरेला लटकलेला कोयता मी खाली जमिनीवर टाकला राजाजवळ जाऊन. परत जागेवर येताना मी रम्याला पाहिलं, तो शांतपणे उभा होता. एकदा त्यांनीही माझ्याकडे पाहिलं आणि नजर खाली वळवली. माझं सगळं शरीर जणू काही आक्रंदत होतं. शस्त्र राजाच्या पायाशी ठेवतानाही मला वाटलं, मला जगण्याचा अधिकार नाही, नव्हे माझी इच्छाच नाहीये. आकाशातून गिधाडांचा आवाज कानात शिरत होता. माझ्या मनात आलं, मी कोयता हातात घट्ट धरून राजापाशी गेलोय आणि गिधाडांच्या आवाजानं प्रेरित होत पुढे झालोय. तो कोयता राजाच्या गळ्यावर सपकन मारला, नंतर बरेचदा, मग छातीवर, पोटावर. जमलेल्या लोकांनी भयचकित चित्कार केला. ते दिग्मूढ होऊन बघत राहिले. नंतर काही जणांनी मला घट्ट पकडून ठेवलं आणि अचानक गर्दीतून आवाज आला, त्याला सोडा. आमच्या गावातला एक वयस्क माणूस, आधू डोळ्यांनी, धूसर नजर असलेला. त्याचा आवाज माझ्याकडे येता येता गरजत होता. नंतर रक्ताने माखलेल्या राजाकडे पाहिलं.
गळा चिरलेल्या अवस्थेत असतानाही राजाला काही बोलायचं होतं किंवा चिरलेल्या घशात हवा गेल्यानं आवाज येत असेल, काहीही. तेव्हा ना राजाच्या नरड्यातून रक्ताची धार वाहत होती. ते म्हातारा आधीच बोलला होता. ते खरं झालं. नंतर तर विलक्षण घटना घडली. 3 चित्ते आले आणि त्यांनी सर्व रक्त चाटून टाकलं. मला पहिलं स्वप्न आठवलं. सिंहासनावरचे चित्ते जिवंत झाल्याचं. सगळे लोक श्वास रोखून हे बघत होते. हळूहळू वाहणाऱ्या रक्ताची धार क्षीण होत गेली. रक्त चाटणाऱ्या चित्त्यांचे डोळे सूर्यप्रकाशामुळे जळजळीत दिसत होते. जमलेल्या लोकात आश्चर्य ठासून भरलं होतं. हे सगळं मी स्वप्नात बघितलं, तरीही हे सगळं पूर्वी घडून गेलंय, म्हातारा दृढपणे म्हणाला. नरभक्षक राजा, चित्ते, सगळंच. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात एका बंगाली कथेचा अनुवाद, जो अनुवाद केलाय मृणालिनी केळकर यांनी, आणि कथेचं नाव होतं स्वप्न, सत्य आणि बळी. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.